Today we are going to start some examples in indefinite integration. In last lecture we have studied this example to this line. Continue this example. Let us start. Integration of e raised to x plus 1 upon e raised to x minus 1 into dx. Let I is equal to integration of e raised to x minus 1 plus 2 divided by e raised to x minus 1 into dx. Integration of e raised to x minus 1 divided by e raised to x minus 1 म्हणजे ही जी टर्म आहे e raised to x minus 1 ही एक टर्म ह्या प्लस साईनच्या या बाजूची एक टर्म डिवायडेड बाय डिनॉमिनेटर प्लस 2 डिवायडेड बाय डिनॉमिनेटर. नेक्स्ट स्टेप इंटिग्रेशन ऑफ e raised to x minus 1 न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मधील गेट कॅन्सल्ड 1 प्लस 2 डिवायडेड बाय e raised to x minus 1 इंटू dx. या ठिकाणी हे इंटिग्रेशन साईन ह्या दोन्ही टर्मला सेपरेट द्यायचं, पुन्हा dx सुद्धा सेपरेट द्यायचा. तर इंटिग्रेशन ऑफ 1 इंटू dx प्लस इंटिग्रेशन ऑफ 2 डिवायडेड बाय e raised to x minus 1 इंटू dx. ॲक्च्युली हे येतं e raised to x minus 1 इंटू dx. आणि नेक्स्ट स्टेपला ही नेक्स्ट स्टेप डायरेक्ट दिलेली आहे. पहा e raised to x याच्यातून कॉमन काढलेलं आहे. या स्टेपमध्ये e raised to x कॉमन काढल्यानंतर याला e raised to x ने डिवाइड कॉमन काढलं म्हटल्यानंतर काय करतो आपण, त्या टर्मनी आतमध्ये त्याला डिवाइड करत असतो इच अँड एव्हरी टर्मला. मग e raised to x ला जर डिवाइड केलं तर येणार 1 मायनस 1 डिवायडेड बाय e raised to x. ओके, मग या ठिकाणी 1 डिवायडेड बाय e raised to x जे आहे ते आपल्याला मिळेल 1 डिवायडेड बाय e raised to x होणार e raised to minus x. म्हणजेच इंटिग्रेशन ऑफ 2 डिवायडेड बाय e raised to x इन ब्रॅकेट 1 मायनस e raised to minus x इंटू dx. दॅट इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dx प्लस इंटिग्रेशन ऑफ 2 डिवायडेड बाय e raised to x 1 मायनस e raised to minus x इंटू dx. दॅट इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 इंटू dx प्लस 2 इंटिग्रेशन ऑफ, या ठिकाणी e raised to x जो न्यूमरेटरमध्ये आहे, डिनॉमिनेटरमध्ये आहे, तो न्यूमरेटरमध्ये गेल्यानंतर होईल e raised to minus x डिवायडेड बाय 1 मायनस e raised to minus x इंटू dx. आता या ठिकाणी आपण एखाद्या स्टेपला आल्यानंतर पुढं आपण जर डायरेक्ट इंटिग्रेशन काढू शकत नसेल तर आपल्याकडे जे फॉर्म्युलेज आहेत त्या फॉर्ममध्ये आहे का पाहायचं. तर आपल्या लक्षात येईल की 1 मायनस e raised to minus x याची डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरमध्ये आहे. सो आपण त्याच्यासाठी काय करू शकतो, या ठिकाणी टी सबस्टिट्यूट करणार आपण. मग 1 मायनस e raised to minus x इज इक्वल टू टी, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग या ठिकाणी डिफरन्शिएट केल्यानंतर आपल्याला मिळेल मायनस e raised to minus x जो आहे तो होईल e raised to minus x येणार, मायनस आहे तसं ॲज इट इज, आणि e raised to minus x. आणि e raised to minus x मधील जो मायनस एक्स आहे त्याची डेरिव्हेटिव्ह येणार मायनस 1 इंटू dx. दॅट इज इक्वल टू डी टीची डेरिव्हेटिव्ह येईल 1 इंटू dt. ॲक्च्युली हे येत असते की डी टी डिवायडेड बाय dx आणि याचं डेरिव्हेटिव्ह येत असते हे, पण ते डी टी डिवायडेड बाय dx जो आहे तो dx या बाजूला आणणार, कारण इथे या टर्ममध्ये जो dx आहे त्याच्या ठिकाणी आपल्याला सबस्टिट्यूट करायचं आहे. मग या ठिकाणी येईल e raised to minus x इंटू dx इज इक्वल टू 1 इंटू dt. e raised to minus x इंटू dx, ह्या मायनस 1 आणि हे मायनस झालं प्लस, म्हणजे येणार e raised to minus x इंटू dx इज इक्वल टू 1 इंटू dt. ओके, मग आता या ठिकाणी e raised to minus x इंटू dx आहे, या टर्मसाठी आपण त्याला डिफरन्शिएट केलं तर आपल्याला मिळालेलं आहे e raised to minus x इंटू dx इज इक्वल टू 1 इंटू dt. आता ते आपण व्हॅल्यूज त्या ठिकाणी सबस्टिट्यूट करणार आणि पुढचं इंटिग्रल सॉल्व करणार. तर I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 इंटू dx प्लस 2 इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन t इंटू dt. x प्लस 2 इंटू 1 अपॉन टीचं इंटिग्रेशन येईल लॉग t प्लस c. x प्लस 2 लॉग 1 मायनस e raised to minus x प्लस c. इंटिग्रेशन ऑफ e raised to x प्लस 1 डिवायडेड बाय e raised to x मायनस 1 इंटू dx इज इक्वल टू मिळणार आपल्याला x प्लस 2 लॉग ऑफ 1 मायनस e raised to minus x प्लस c. ओके, तर अशा प्रकारे आपलं जे फायनल आन्सर आहे, ज्या व्हेरिएबलच्या फॉर्ममध्ये आपल्याला एक्झाम्पल असते त्याच व्हेरिएबलमध्ये आपल्याला फायनल आन्सर यायला पाहिजे. सो आपण जे सबस्टिट्यूट केलेलं आहे त्याच्यासाठी परत सबस्टिट्यूट करायचं त्या ठिकाणी. मग 1 मायनस e raised to minus x येईल, x प्लस 2 लॉग ऑफ 1 मायनस e raised to minus x प्लस c.
त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल, integration of 1 upon 1 minus tan x into dx. Solution, let I is equal to, या ठिकाणी let I is equal to येईल integration of 1 divided by 1 minus sin x divided by cos x into dx. tan x is replaced by sin x divided by cos x, कारण tan x is equal to sin x divided by cos x. ओके, मग या ठिकाणी हा जो काय 1 मायनस साइन एक्स डिवायडेड बाय कॉस एक्स आहे ते आपण काय करणार, मग तिरकस गुणाकार केल्यानंतर आपल्याला मिळेल कॉस एक्स इंटू 1 येईल कॉस एक्स मायनस साइन एक्स, हे बघा कॉस एक्स इंटू 1 येईल कॉस एक्स मायनस साइन एक्स डिवायडेड बाय कॉस एक्स. तो वरती गेल्यानंतर तो डिवायडेड बाय कॉस एक्स न्यूमरेटरमध्ये जाणार, तो होणार कॉस एक्स डिवायडेड बाय कॉस एक्स मायनस साइन एक्स इंटू डी एक्स. मग इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स डिवायडेड बाय, आता या ठिकाणी √2 आला कुठून, तर √2ची आपण ॲडजस्टमेंट केलेली आहे. याला आपण √2नी मल्टिप्लाय आणि डिवाइड केलेलं आहे पहा. तर याला आपण √2नी मल्टिप्लाय केल्यानंतर येईल इथं √2 ब्रॅकेटच्या बाहेर आणि आतमध्ये डिवाइड येणार 1/√2 कॉस एक्स मायनस 1/√2 कॉस एक्स, नाही या ठिकाणी येणार 1/√2 साइन एक्स. तर या ठिकाणी कॉस एक्स नसून इथं आहे साइन एक्स. ओके, मग हा जो काही √2 आहे तो 1/√2 आहे, तो बाहेर काढला तर 1/√2 इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स डिवायडेड बाय 1/√2 व्हॅल्यू आहे, इथं कॉसची टर्म आहे तर कॉस ऑफ π/4 सुद्धा 1/√2 असतो, म्हणून कॉस ऑफ π/4 इंटू कॉस एक्स मायनस साइन ऑफ π/4 इंटू साइन एक्स इंटू डी एक्स. तर हे कशासाठी केलेलं आहे, तर आपल्याकडं कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बीचा फॉर्म्युला आहे. सो आपण त्यासाठी त्या फॉर्ममध्ये आणण्यासाठी आपण त्याला √2नी मल्टिप्लाय डिवाइड केलं. त्याच्यानंतर आपण तो फॉर्म्युल्याच्या 1/√2च्या ठिकाणी आपण ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, ॲडजस्टमेंट करू शकतो. अशा प्रकारचं एक्झाम्पल असेल तर कशी ॲडजस्टमेंट केलेली आहे हे लक्षातच ठेवावे लागते. व्हरायटी ऑफ एक्झाम्पल्स असतात, एक्झाम्पलवरून लक्षात ठेवायचं की अशा प्रकारचे एक्झाम्पल असेल तर आपण ॲडजस्टमेंट कशी करू शकतो. मग 1/√2 इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स डिवायडेड बाय कॉस ऑफ एक्स प्लस π/4, हा फॉर्म्युला येणार आहे कॉस ऑफ एक्स प्लस π/4 इंटू डी एक्स. ओके, तर या ठिकाणी आता कॉस ऑफ एक्स प्लस π/4 जो आहे ते एक्स प्लस π/4साठी आपण टी सबस्टिट्यूट करणार आणि जर त्याला डिफरन्शिएट केलं एक्स प्लस π/4 इज इक्वल टू टी आहे, मग एक्स इज इक्वल टू मिळेल टी मायनस π/4. ओके, एक्स इथेच राहणार आणि π/4 तिकडे जाणार, एक्स इज इक्वल टू टी मायनस π/4. डिफरन्शिएटिंग बोथ साईड्स वी गेट, या ठिकाणी डिफरन्शिएट केल्यानंतर आपल्याला मिळेल एक्स इज इक्वल टू टी मायनस π/4 आहे, या ठिकाणी टी मायनस आहे पहा, एक्स इज इक्वल टू टी मायनस π/4. 1 इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स येणार आहे 1 मायनस इज इक्वल टू टीचं डेरिव्हेटिव्ह येईल डी टी बाय डी एक्स आणि मायनस π/4 कॉन्स्टंट टर्म आहे म्हणून त्याची डेरिव्हेटिव्ह येणार 0. ओके, म्हणजेच 1 इज इक्वल टू आपल्याला काय मिळणार आहे, 1 इज इक्वल टू मिळणार आहे डी टी बाय डी एक्स. म्हणजे तर 1 इज इक्वल टू डी टी बाय डी एक्समधला हा जो डी एक्स आहे तो इकडे आणायचा, म्हणजे इथे मिळणार 1 इंटू डी एक्स इज इक्वल टू 1 इंटू डी टी. म्हणजे या डी एक्ससाठी आपण व्हॅल्यू काढली ती डी टी असते ती. मग झालं, मग 1/√2 कॉस एक्स आहे तर एक्सच्या ठिकाणी तुम्ही काय घेतलेलं आहे, येणार आहे टी मायनस π/4. आपण व्हेरिएबल चेंज केलं की सगळेच व्हेरिएबल चेंज करायचे, एक सुद्धा एक्स त्या ठिकाणी ठेवायचं नाही, म्हणून आपण एक्स प्लस π/4 इज इक्वल टू टी घेतला, एक्स इथंच ठेवला आणि π/4 तिकडे नेल्यानंतर आपल्याला मिळेल टी मायनस π/4, तो पण इथे सबस्टिट्यूट करायचा. तर कॉस ऑफ टी मायनस π/4 डिवायडेड बाय कॉस टी इंटू डी टी. मग 1/√2 इंटिग्रेशन ऑफ कॉस टी इंटू कॉस π/4 प्लस साइन टी इंटू साइन π/4, कारण कॉस ए मायनस बीचा फॉर्म्युला आहे कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी, आणि कॉस ए प्लस बीचा फॉर्म्युला आहे कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी, आणि डिवायडेड बाय कॉस टी ॲज इट इज इंटू डी टी. 1/√2 इंटिग्रेशन ऑफ 1/√2 प्लस 1/√2 टॅन टी, 1/√2 कॉस π/4 आहे 1/√2. ओके, प्लस 1/√2 टॅन टी. आता हे आलं कुठून, तर या ठिकाणी जो काही कॉस टी आहे हा
हा जो काही कॉस टी आहे तो प्रत्येक टर्मला जर डिवाईड केला तर याला डिवाईड केल्यानंतर आपल्याला मिळेल 1. कॉस टी डिवायडेड बाय कॉस टी येईल 1, म्हणून इथं कॉस पाय बाय 4 राहणार. प्लस साईन टी डिवायडेड बाय कॉस टी येईल टॅन टी, आणि साईन पाय बाय 4 आहे 1/√2 असं केलेलं आहे ते. ओके, मग या ठिकाणी आपल्याला मिळेल 1/√2 इंटू 1/√2 इन ब्रॅकेट टी प्लस लॉग ऑफ सेक टी इन प्लस सी. तर हे कसं आलं, तर या ठिकाणी या दोन्हीमधला 1/√2 पुन्हा बाहेर काढला आणि आतमध्ये इंटिग्रेशन साईन अप्लाय केल्यानंतर आपल्याला मिळेल इथं 1 राहणार ना, इथे 1 राहणार प्लस टॅन टी. मग या ठिकाणी आपल्याला माहिती आहे इंटिग्रेशन ऑफ 1 इंटू डी टी येईल टी आणि इंटिग्रेशन ऑफ टॅन टी येईल सेक टी. ओके, तर ही स्टँडर्ड आयडेंटिटी आपण लक्षात ठेवायची. इंटिग्रेशन ऑफ टॅन टी असतो लॉग ऑफ सेक टी. आपण हे एक्झाम्पल सॉल्व केलेलं आहे. या ठिकाणी येईल इंटिग्रेशन ऑफ 1 येणार, इथं काय राहणार आहे 1/√2 आपण बाहेर काढल्यानंतर इथं आपल्याला मिळेल, इथं 1/√2 बाहेर काढल्यानंतर आपल्याला मिळेल 1 प्लस टॅन टी असं मिळणार आपल्याला. या ठिकाणी 1/√2 आपण जेव्हा बाहेर काढतो दोन्हीमधला त्यावेळेला 1/√2 इंटू 1/√2 इंटिग्रेशन ऑफ 1 प्लस टॅन टी इंटू डी टी असं आपल्याला मिळेल. ओके, मग तसं मिळालं की नेक्स्ट स्टेप आपली येईल 1ची डेरिव्हेटिव्ह